नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एव्हीके स्टडी यूट्यूब चॅनलवरती। आजपासून इंजिनिअरिंग कॅप राऊंड 2 फॉर्म फिलिंगची प्रोसेस सुरू झालेली आहे। हीच प्रोसेस मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे, ती कशी करायची आहे। यापूर्वी मी तुम्हाला काहीतरी दाखवतो। टॉप 70 इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे, टॉप 50 इंजिनिअरिंग कॉलेजेस इन मुंबई। ज्या मुलांना पुणे किंवा मुंबई यासारख्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी ही लिस्ट महत्त्वाची आहे। तरी त्यांनी जाऊन ह्या लिस्ट आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून दिलेल्या लिंकमधून डाउनलोड करून घ्यायच्या आहेत। चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। पहिल्यांदा तुम्हाला कोणत्याही ब्राउझरवर जाऊन AP 2025 लॉग इन असं सर्च करायचं आहे। असं सर्च केल्यानंतर जी पहिली लिंक येईल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला असं काहीतरी ओपन झालेलं दिसेल। या डॅशबोर्डवरती तुम्हाला दिसेल न्यू रजिस्ट्रेशन अँड ऑलरेडी रजिस्टर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर साइन इनमध्ये तुम्हाला ईमेल ID आणि तुमचा पासवर्ड देऊन साइन इन करून घ्यायचं आहे। साइन इन केल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन दिसेल सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन। इथे क्लिक करून तुम्हाला टेक्निकल एज्युकेशन चूज करायचं आहे। हा चूज केल्यानंतर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल तुमचा ॲप्लिकेशन ID आणि तुमचे सर्व डिटेल्स। यानंतर कॅप ऑप्शन फॉर्म इथे एक ऑप्शन आहे, त्याच्यावरती फिल एडिट ऑप्शन फॉर्म असं लिहिलं आहे। त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला एक विंडो ओपन होईल। तिथे लिहिलं असेल की वुड यू लाईक टू इम्पोर्ट कॉलेजेस इन कॅप राऊंड 1। आता माझ्यामध्ये तर हा ऑप्शन आलेला नाही, कारण की मी आधीच प्रोसेस केली होती। तुम्हाला ती विंडो दिसेल, तिथे तुम्हाला येस किंवा नो हे ऑप्शन दिसतील। जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मधील कॉलेजेसची लिस्ट इम्पोर्ट करायची असेल तुम्ही येस करू शकता। तुम्हाला जर कॅप राऊंड 1 मधील कॉलेजेस इम्पोर्ट नसतील करायची, तुम्हाला नव्यानं फॉर्म फिल करायचा असेल तर तुम्ही नो करू शकता। मी नो केलेला आहे, त्यामुळे मला असे विंडो ओपन झालेले आहे। यामध्ये तुम्हाला जो कोर्स सिलेक्ट करायचा आहे, सिलेक्ट कोर्स नेम, तुमचा जो कोर्स आहे तो सिलेक्ट करायचा आहे। जसं की मी हा डेमोसाठी फॉर्म भरत आहे, त्याच्यामुळे सध्या मी आत्ता कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स हा चूज करत आहे। आणि तुम्हाला कोणती युनिव्हर्सिटी पाहिजे तसे त्यानुसार तुम्ही युनिव्हर्सिटी सिलेक्ट करू शकता। तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात ॲडमिशन घ्यायचं आहे ते चूज करू शकता। बाकीच्या सर्व डिटेल तुमच्या पद्धतीने भरायचे आहेत। कोर्स मायनॉरिटी स्टेटस, रिजनल लँग्वेजेस, TFWSचा कोटा जर तुम्हाला भरायचा असेल। TFWS म्हणजे ट्युशन फी वेवर स्कीम असते, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 10,000 तुमचं ॲडमिशन होऊन जातं। तुम्हाला सर्च इन्स्टिट्यूट करायचे आहेत। तुमच्या ज्या इन्स्टिट्यूट येतील ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत। जसं की मी या सगळ्या इन्स्टिट्यूट सिलेक्ट करत आहेत। मी ह्या सगळ्या इन्स्टिट्यूट सिलेक्ट केल्या। मला या सगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा माझ्या लिस्टमध्ये ह्या इन्स्टिट्यूट असतील तर त्याला मी सिलेक्ट करून मी ॲड सिलेक्ट ऑप्शन करणार आहे। तेव्हा माझ्या त्या सगळ्या इन्स्टिट्यूट सिलेक्ट होतील आणि मी सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करणार आहे। या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे। तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचा आहे तो तुमच्या कॉलेजच्या लिस्टनुसार टॉप कॉलेजेसला पहिला प्रिफरन्स द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खालच्या कॉलेजेसला प्रिफरन्स द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जे आधी कॉलेज लागलं आहे त्याच्यापेक्षा वरची कॉलेज म्हणजे टॉपची कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत। नाहीतर तुम्ही जर चुकून त्याच्या खालची कॉलेज टाकली तर तुम्हाला त्या कॉलेजच्या रँक वाईज तुमच्या कॉलेजच्या जे लागलं आहे कॉलेज कॅप राऊंडमध्ये त्याच्यापेक्षा खालचं कॉलेज लागेल। तसं होता कामा नये। तुम्ही तुमचा प्रिफरन्स सेट करायचा आहे। जसं की मी आता DY पाटीलला पहिला प्रिफरन्स द्यायचा आहे। मला असं ज्या कॉलेजला प्रिफरन्स द्यायचा आहे त्या कॉलेजला मी प्रिफरन्स देत आहे। असं प्रिफरन्स देऊ झाल्यानंतर मी सेव्ह अँड प्रोसीड करणार आहे। सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्ही पुढच्या विंडोवरती रिडायरेक्ट व्हाल। तुम्हाला इन्सर्ट चॉईस कोड, तुम्हाला इथे जरी कॉलेज ॲड करायचं असेल तरी तुम्हाला ऑप्शन आहे, किंवा इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली, मूव चॉईस कोड, असे बरेच ऑप्शन आहेत। तुम्हाला जर इथं आल्यानंतर पण तुम्ही कॉलेज ॲड करू शकता। तुम्ही जेव्हा सेव्ह अँड प्रोसीड करचाल तेव्हा तुम्हाला ही अशी विंडोज ओपन होईल आणि कन्फर्मेशनची विंडोज ओपन होईल। जेव्हा तुमचा फॉर्म भरून होणार आहे तेव्हा तुम्हाला कन्फर्म ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे। तरी याआधी मी परत एकदा सांगतो की तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या जे कॅप राऊंड 1 मध्ये कॉलेज लागलं आहे, तुम्ही बेटरमेंटला केलं आहे तर त्याच्या वरचं कॉलेज टाकायचं आहे। काही मुलं काय करतात, तिथं सेट प्रिफरन्समध्ये जातात आणि प्रिफरन्स जेव्हा सेट करायचा असतो त्यावेळेस ते त्यांच्या कॉलेजचा खालचा ऑप्शन सिलेक्ट करतात, म्हणजे खालचे नंबरचं कॉलेज टाकतात। त्याच्यामुळं त्यांना जे कॉलेज लागलं आहे त्याच्यापेक्षा खराब कॉलेज लागून जातं। हे तेवढं तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे।
आणि तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि हा व्हिडिओ बऱ्याच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवू शकता. त्यांना हेल्प होईल. असे सांगितलेलं आहे. धन्यवाद.